नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आलेल्या नवीन अपडेट नुसार आता जे अपडेट आलेलं आहे, आरोग्य विभागाअंतर्गत ज्या 5 ते 6,000 पद भरतीकरिता जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, आरोग्य मंत्र्यांनी नुकतंच घोषित केलेला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही, कारण इथनं पुढचा सगळा परीक्षेचा हंगाम सुरू होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की यामध्ये गटक असेल, गड्ड मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मेगा भरती आपण म्हणणार आहोत. तर चला तर मग आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणार आहात. सगळे डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेणार आहात. कोणत्या पदाकरिता कोणती पात्रता ठरणार आहे, तर याच्याकरिता आपल्याकडे आतापासूनच जी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, आरोग्य विभाग भरतीमध्ये आरोग्य सेवक, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, औषध निर्माता अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, या सगळ्या टेक्निकल पदांचा करिता ऑनलाईन बॅच सुरू होत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू, एमसीक्यू ची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासोबतच लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे आणि या ठिकाणी 100% तुम्हाला आउटपुट मिळणारच आहे. अशा स्वरूपामधील असे तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक विषयाकरिता वेगळे टीचर या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तर ही बॅच सुरू झालेली आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, की नुकतंच प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या मार्फत त्यांचं ट्विट केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. 3 आवर्स पूर्वी आहे, 3 तासापूर्वीचं हे ट्विट आहे. नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, ओके, जे जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांकरिता जिल्हा रुग्णालय असते त्या ठिकाणचे, उपजिल्हा रुग्णालय तालुक्या ठिकाणी, तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ओके, वेगवेगळ्या मोठमोठ्या सिटीमध्ये जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, शासकीय हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणचे, तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा या दृष्टीने आरोग्य विभागाकडून येणाऱ्या काही दिवसामध्ये 5 ते 6,000 बघा 5 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहेत. 25 मार्च 2026 आहे विधान भवन मुंबई, आणि त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे माहिती. महाराष्ट्रामधील सगळे काही जे तरुण तरुणी आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, ज्यांना सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. कारण की आपण 2023 पासून आतुरतेने वाट बघत होता, आरोग्य विभाग भरती कधी येणार आहे. मेगा भरती तर 2019 मध्ये कोविडच्या दरम्यान आली होती. तेव्हापासून कुठेतरी सुपर स्पेशालिटी मध्ये वेगळ्या जागा भरल्या जात होत्या, कुठे कंत्राटी स्वरूपामध्ये होत्या. परंतु हे स्वतः महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे. या जागा मंजूर झालेल्या आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच 15 ते 20 दिवसामध्ये आरोग्य विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असेल. स्वच्छता निरीक्षक, ज्यांचा एसआयचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी. त्यानंतर एमपीडब्ल्यू, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, याकरिता ज्यांचं 12वी सायन्स आहे, मेल आणि फिमेल दोघं सुद्धा फॉर्म भरू शकता. त्यानंतर आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक करिता 12वी नंतर एसआय प्लस ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेले विद्यार्थी, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर करिता. त्यानंतर ज्यांचं डी फार्म किंवा बी फार्म झालेलं आहे, डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी असे विद्यार्थी फार्मासिस्ट करिता, ओके, औषध निर्माता अधिकारी पदाकरिता पात्र ठरणार आहे. त्यानंतर ज्यांचं डीएमएलटीचा कोर्स झालेला आहे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट करिता असणार आहे. त्यासोबतच ज्यांचं एएनएम जेएनएम झालेलं आहे, बीएससी नर्सिंग झालेला आहे, जीएनएम झालेला आहे, असे विद्यार्थी एएनएम करिता फक्त महिला उमेदवार आणि जीएनएम करिता मेल आणि फिमेल दोघं सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत. तर ही ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, ही संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण बोलूया याला. कारण तर हे परत परत जाहिरात येणार नाही. तर आपल्याला हाच वेळ आहे, अभ्यास करायचा आहे, रात्रंदिवस अभ्यास करा तुम्ही. येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे हिची जाहिरात आल्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊन पुढे तुमचा याच वर्षी निकाल आणि याच वर्षी तुम्हाला जॉईनिंग सुद्धा मिळणार आहे. तर आपल्याला ही परीक्षा पास होण्याकरिता योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. त्या योग्य मार्गदर्शनाकरिता तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे यामध्ये
आरोग्य विभाग भरती अंतर्गत जे वेगळे पद आहेत, एएनएम, जेएनएम असतील, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, त्यासोबतच आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, तर याचे गट क गट ड चे तांत्रिक विषयासहित ही बॅच आपण सुरू केलेली आहे. ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा, जे महत्वाचे पीडीएफ आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पर्सनल देणार आहे. बाकी ई बुक स्वरूपामध्ये असतील ते सीरीज सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि जे काही 2023 पर्यंत जे काही पेपर झालेले आहेत ते सगळे पेपर आपण या ठिकाणी अनालिसिस करून घेणार आहोत. पेपरच्या अगोदर तुमचे डेमो पेपर, मॅरेथॉन लेक्चर सगळं काही या ठिकाणी होणार आहे. सोमवार ते शुक्रवार आपण जे टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिक वरती जे क्वेश्चन आलेले आहेत किंवा अतिसंभाव्य एमसीक्यू ते दर शनिवारला सर्व विषयाचे होणार आहेत. तर याकरिता आपल्याला बॅचचा नंबर दिलेला आहे. जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, माझा जो काही अनुभव आहे तो तुमच्याशी नक्की सर्व माझं नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे. 100% तळमळीने जीव तोडून या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. त्याकरिता फक्त तुम्ही सांगितलेल्या गोष्टी, नेमकं कोणते पुस्तक वाचायचे आहेत, कुठनं अभ्यास करायचा आहे चालू, आणि अभ्यास कसा करायचा, लक्षात कसं ठेवायचं आहे, ऑथेंटिक सोर्स या ठिकाणी तुम्हाला नोट्सचा आपण जे बुक आहे त्यामधनच काढणार, कोणत्याही नेटचा कोणता ChatGPTचा वापर करणार नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतोय. ओके, आपण या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून आपण असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ओके, थँक्यू.